जी आपली बटाटा आणि फ्लावरची सुकी भाजी बनवली आहे त्याचा, त्याचबरोबर कांदा, मिरची, टोमॅटो, लसूण हे सुद्धा इन्ग्रेडियंट छान असे भाजले गेले आहेत। रंग पहा, खूप सुंदर असा रंग आला आहे। आजची आपली जी डिश आहे ना, जी आलू गोबी म्हणजे फ्लावर आणि बटाट्याची भाजी, ती पाहू शकता मस्त अशी शिजली गेली आहे, फ्राय झाली आहे, खूप सुंदर अशी दिसते। तर सर्वप्रथम इथे पाहू शकता एक बटाटा मस्त असा शिजला गेला आहे। त्याचबरोबर इथे फ्लावर सुद्धा चेक करूया, पाहू शकता फ्लावर तो सुद्धा मस्त असा शिजला गेला आहे। तर मित्रांनो, अवश्य तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या। तर सर्वप्रथम इथे लाल मिरची जी फोडणीला घातली होती ती सुद्धा मस्त शिजली आहे। त्याचबरोबर इथे बटाटा तो सुद्धा मस्त असा शिजला गेला आहे। फ्लावर सुद्धा मस्त छान असा शिजला आहे, इथे पाहू शकता तुम्ही। तर चला सर्वात अगोदर हा बटाटा आहे हा टेस्ट करूया। खूप छान मसाल्यासोबत आहे ना, खूप सुंदर असे शिजले आहेत। नमस्कार मित्रांनो, मी निलेश भाणे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, आज तुम्हाला आहे ना आलू गोबीची भाजी बनवून दाखवणार आहे। म्हणजे आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर फ्लावर आणि बटाट्याची सुकी भाजी, ती सुद्धा खूप छान टेस्टी अशी आहे। कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात बनणारी ही भाजी आहे, खूप सुंदर टेस्टी लागते। ही भाजी तुम्ही चपाती, त्याचबरोबर फुलके, परोठा, नान याच्यासोबत खाऊ शकता। त्याचबरोबर भातासोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते। भाकरीसोबत एवढी छान लागत नाही, कारण ही भाजी जी आहे ना ती चपाती सोबत तर खूप उत्तम टेस्टी अशी आहे। तर अवश्य तुम्ही सुद्धा ही भाजी बनवा आणि चपाती सोबत किंवा इतर कोणते पदार्थ तुम्हाला जे आवडत असेल, जसं की मी सांगितलं फुलकं वगैरे, त्यासोबत खाऊ शकता। त्याचबरोबर पुरीसोबत सुद्धा खूप छान लागते। तर मित्रांनो, अवश्य संपूर्ण व्हिडिओ पहा, कशा प्रकारे ही जी आलू गोबी आपण बनवतोय ते संपूर्ण पहा, कोणते कोणते साहित्य घेतलेत ते संपूर्ण जाणून घ्या आणि तुम्ही सुद्धा ही डिश रेसिपी अवश्य ट्राय करा। आणि ही भाजी जर कोणी बनवली असेल तर त्यांनी कमेंटद्वारे नक्की सांगा कशी लागते, कसं काय आहे ते। तर चला मित्रांनो, रेसिपीला सुरुवात करूया, संपूर्ण साहित्य जाणून घ्या। आणि हो मित्रांनो, सर्वप्रथम जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार। तर मित्रांनो, अजून तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, छान छान अशा कमेंट करा आणि ही रेसिपी डिश तुमच्या मित्रमंडळी, फॅमिली सोबत शेअर करा। तर चला साहित्य जाणून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आलू गोबी म्हणजे फ्लावर आणि बटाटा ही भाजी बनवण्यासाठी आजचे जे कोणते कोणते मुख्य इन्ग्रेडियंट आहेत ना ते संपूर्ण पाहून घ्या आणि तुम्ही सुद्धा ही डिश रेसिपी बनवा। तर सर्वप्रथम येथे पाहू शकता फ्लावर, त्याला व्यवस्थित असे कट केल्यात आणि मिठाच्या पाण्यात त्याला भिजत ठेवलं आहे, कारण पावसाचे दिवस आहेत, त्यासाठी जी काय घाण वगैरे असेल ना हे पाहून घ्या। फ्लावर असा लालसर होतो, त्यासाठी ना मिठाच्या पाण्यात त्याला भिजत ठेवलं होतं एक अर्धा तास। स्वच्छ आता धुवून घेणार आहे, तुम्ही सुद्धा ही स्टेप प्रोसेस करा पावसात। त्याचबरोबर इथे 3 कांदे घेतले आहेत, 2 लाल बटाटे घेतले आहेत, पाहून घ्या तुम्ही। हे लाल बटाटे आहेत, आपण जे घरात रेग्युलर वापरतो ते नाही आहेत। एकदा हे बटाटे तुम्ही ना या भाजीमध्ये अवश्य ट्राय करा, खूप छान सुंदर लागतात। हे बटाटे गोड वगैरे लागत नाही आणि बटाटा हा एक असा पदार्थ आहे ना, कोणत्याही डिशमध्ये, कोणती व्हेज नॉनव्हेज काही असू द्या, याच्यात हा व्यवस्थितरित्या छान लागतो। आता बटाटा झाला, कांदे झाले, त्याचबरोबर इथे फ्लावर सुद्धा दाखवला आहे। इथे पाहू शकता 2 टोमॅटो घेतले आहेत, लसूण घेतला आहे, फोडणीसाठी जिरं आणि लाल मिरची घेतली आहे सुकवलेली,
त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतली आहे फ्रेश, कढीपत्ता आहे, मिरची आहे आणि काय 1 ते 2 घरगुती मसाले आहेत, ते पुढे मी तुम्हाला दाखवेनच. एक हळद, धणे पावडर आणि एक गरम मसाला, याच्यावरच ही भाजी खूप छान टेस्टी लागते. आता साहित्य वगैरे तुम्हाला समजले असतील. आता कांदा कसा कट करतोय, मिरची सुद्धा बारीक कट करायची, लसूण, हे संपूर्ण इन्ग्रेडियंट कट करून घेतो आणि पुन्हा तुम्हाला मित्रांनो मी भेटतो. तर अवश्य ही डिश रेसिपी बनवा आणि अशा या पावसाच्या दिवसात आनंद घ्या. चपाती सोबत तर खूप छान लागतोय, पुन्हा सांगतोय. तर चला हे संपूर्ण कट करून घेतो आणि पुन्हा तुम्हाला मी भेटतो. अशा प्रकारे आपले जे संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना ते कट करून घेतले आहेत. तर सर्वप्रथम इथे पाहू शकता जो फ्लावर आहे ना त्याला सुद्धा 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता फ्लावर खूप छान सुंदर असा फ्लावरला धुवून घेतला आहे. मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं त्यासाठी मी 3 ते 4 पाण्यात स्वच्छ असं धुतला आहे. त्याचबरोबर हा जो कांदा आहे ना तो तुम्हाला उभ्या स्लाइसमध्ये कट करायचा आहे अशा प्रकारे. तर 3 कांदे घेतले होते ते सुद्धा कट केले आहेत. त्याचबरोबर जे 2 बटाटे होते ना त्यांना सुद्धा मस्त असं कट करून घेतलं आहे. जास्त मोठे सुद्धा करायचे नाहीत आणि जास्त लहान सुद्धा ठेवायचे नाहीत, कारण फ्लावरच्या बरोबर हा बटाटा सुद्धा आपल्याला भाजायचा आहे. त्याचबरोबर इथे लसूण सुद्धा कट केला आहे. लसूण आणि कांदा या रेसिपी डिशमध्ये जेवढं तुम्ही घालाल ना तेवढी खूप छान टेस्ट येते. तर लसूण सुद्धा कट करून घेतला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या कापल्या आहेत. आता ही भाजी आहे ना जेवढी तिखट बनवाल ना तेवढी खूप छान टेस्टी लागते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तिखट करा. याच्यात आपण लाल मसाला वगैरे घालणार नाही आहोत. इथे टोमॅटो आहे तो सुद्धा उभा स्लाइसमध्ये कट करून घेतला आहे आणि फ्रेश कोथिंबीर आहे. तर चला झटपट आहे ना रेसिपीला सुरुवात करूया. संपूर्ण माहिती आणि साहित्य वगैरे तुम्हाला समजलं असेल. जे आज आपण आलू गोबी म्हणजे फ्लावर आणि बटाट्याची सुकी भाजी बनवतोय त्या संदर्भात तर संपूर्ण इन्ग्रेडियंट सुद्धा समजले असतील. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे पाहू शकता एक कढई घेतली आहे. आता ही भाजी आहे ना तुम्हाला कढईतच बनवायची आहे. कढईत आहे ना संपूर्ण इन्ग्रेडियंट छान असे मिक्स होतात, फ्राय होतात. आता टोप वगैरे कसं पसरट असतात, कढई कशी आहे ना अशी खोल डीप असते, त्यामुळे तेल सुद्धा प्रॉपर याच्यात बसतो आणि जे काय कांदा इन्ग्रेडियंट लसूण वगैरे आहेत ना ते छान असे भाजले जातात. आता आपला तेल गरम झाला आहे. सर्वात अगोदर हा लसूण घालूया. पाहू शकता तुम्ही. आता लसूण आहे ना मस्त लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं या रेसिपीत आहे ना लसूण आणि मिरची खूप छान असा स्वाद येतो, टेस्ट येतो आणि त्याचबरोबर कांदा. तर चला लसूण आहे ना व्यवस्थित असं तळून घेऊया. लालसर कलर येईपर्यंत छान असं त्याला फ्राय करूया. आता ह्या स्टेजवर इथे पाहू शकता जिरा आणि लाल मिरची आहे फोडणीसाठी, हा घालूया. याचा सुद्धा खूप छान टेस्ट आहे, फ्लेवर आहे. चला हे दोन्ही इन्ग्रेडियंट व्यवस्थित भाजून घेतो. हे झाल्यानंतर ज्या आपण हिरव्या मिरच्या कट केल्यात आहेत ना ह्या घालूया. आता मिरची, लसूण, जिरं आणि लाल मिरची आहे ना व्यवस्थित भाजून घेऊया, फ्राय करून घेऊया. आपले संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना व्यवस्थित फ्राय झाले आहेत. आता या स्टेजवर इथे कढीपत्ता घालूया. हा सुद्धा फोडणीचा एक पदार्थ आहे. 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित यांना भाजून घेऊया. तर मित्रांनो आपले संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना व्यवस्थित तेलात फ्राय झाले आहेत. तुम्ही पाहू शकता लसूण, मिरची. आता या स्टेजवर आहे ना हा जो कांदा आहे ना हा घालायचा आहे संपूर्ण आणि कांद्याला सुद्धा आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत कुरकुरीत असं फ्राय करायचं आहे. ज्या प्रकारे आपण बरिस्ता बनवतो ना त्याच प्रकारे कांद्याला फ्राय करायचं आहे. तर त्याला कांदा वगैरे फ्राय करून घेतो आणि पुन्हा तुम्हाला मी भेटतो. तर पाहू शकता आपला जो कांदा आहे ना तो मस्त असा फ्राय झाला आहे, भाजला गेला आहे. आता याला आहे ना संपूर्ण लाल करायचं नाही. आता या स्टेजवर ना इथे जे आपण बटाटो कापून घेतले आहेत ना ते बटाटो घालूया आणि बटाट्याला आहे ना 5 मिनिटं व्यवस्थित वाफेवर तेलावर शिजवून घेऊया कांद्यासोबत, जेणेकरून बटाटासुद्धा शिजेल आणि जो कांदा आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजेल, कांदा वगैरे जळणार नाही. चला एकदा एकजीव करतो
आणि वाफेवर झाकण ठेवून येणार 5 मिनटं शिजवतो. आता हे 5 मिनटं शिजवल्यानंतर जो आपला इथे फ्लावर आहे ना, हा सुद्धा आपण शिजवणार आहोत. पण त्या अगोदर आहे ना बटाट्याला शिजवणार आहोत, कारण बटाटा शिजायला टाईम लागतो त्यासाठी. तर चला वाफेवर आहे ना मस्त याला 5 मिनटं शिजवून घेतो. आणि हे झाल्यानंतर फ्लावर घालून तुमचे काय इन्ग्रेडियंट कसे काय करायचे ते संपूर्ण तुमच्यापर्यंत शेअर करतो. ऑलमोस्ट एक 5 मिनटं झाली आहेत. आपण आहे ना कढईवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन. तर पाहू शकता मित्रांनो, कंडिशन जे आपले बटाटे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित भाजले गेले आहेत. आणि जो कांदा आहे ना त्याचा सुद्धा रंग पाहू शकता लालसर असा आला आहे. म्हणजे हे ना कांदा सुद्धा छान असा भाजला गेला आहे आणि त्याचबरोबर बटाटा सुद्धा मस्त असा भाजला गेला आहे. खूप छान सुंदर अशी रेसिपी डिश आहे. अवश्य तुम्ही बनवा. ह्या प्रकारे पावसात खाण्यासाठी खास करून आलू गोबी म्हणजे फ्लावर आणि बटाट्याची सुकी भाजी. तर चला या स्टेजवर आहे ना हा फ्लावर कट करून घेतला, हा फ्लावर घालूया. आता बटाटा अगोदर शिजवण्याचं कारण हेच आहे की फ्लावर जो आहे ना तो झटपट मऊ मुलायम होईल आणि बटाटा कच्चा राहील. त्यासाठी आहे ना बटाट्याला तुम्ही अगोदर शिजवून घ्या. आता आपण फ्लावर वगैरे घातला आहे. या स्टेजवर 1 चम्मच मीठ घालूया. आता मी 1च चम्मच घालतोय, नंतर आपण गरजेनुसार घालू शकतोय. एकदा एकजीव करून घेऊया. आणि आता फ्लावर बटाटा आणि जे काही इन्ग्रेडियंट आहेत आपले कांदा वगैरे त्यांना 5 मिनटं पुन्हा छान असं भाजून घेऊया. तुम्हाला आहे ना असंच 5-5 मिनटं भाजायचं आहे. आणि हे झाल्यानंतर जे काय घरगुती मसाले आहेत आणि जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते घालून पुन्हा 5 मिनटं असंच झाकून भाजायचं आहे. तर मित्रांनो रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा. कोणी बनवली असेल तरीसुद्धा सांगा आणि नसेल बनवली त्यांनी बनवून ट्राय करून मला कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, काय शिकण्यासारखं भेटलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि लाईक करा. तर चला मित्रांनो व्यवस्थित आहे ना 5 मिनटं जे बटाटे फ्लावर आहेत त्यांना छान असं भाजून घेतो. फ्लावरचा रंगसुद्धा चेंज होईल आणि खूप छान टेस्टी ही भाजी लागेल. तर चला मित्रांनो पुन्हा आहे ना कढईवर झाकण ठेवूया आणि 5 मिनटं व्यवस्थित शिजवूया. एक 5 ते 7 मिनटं झाली आहेत. पुन्हा आपण आहे ना कढईवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन. तर पाहू शकता मित्रांनो आपले जे बटाटो त्यानंतर फ्लावर मस्त असा फ्राय झाला आहे. तुम्ही रंग पाहू शकता, खूप सुंदर असा रंग आला आहे. अजून आपण याच्यात आहे ना कोणतेही मसाले घातले नाही. तर चला आता मसाले वगैरे घालूया आणि झटपट ही डिश रेसिपी रेडी करूया. तर सर्वात अगोदर याच्यात घालणार आहोत थोडीशी हळद. मसाले वगैरे काही जास्त घालायचे नाही आहेत. 1 चम्मच घालणार आहोत धणे पावडर आणि त्याचबरोबर 1 चम्मच घालणार आहोत आपला गरम मसाला. आता बाकी काहीच इन्ग्रेडियंट घालायचे नाही आहेत. यांना आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलासोबत. खूप छान स्वादिष्ट अशी ही भाजी आहे, पुन्हा सांगतोय. तर चला एकदा एकजीव करतो. मी सुद्धा ह्या प्रकारे असं मिक्स करा, एकजीव करा आणि पुन्हा वाफेवर ना एक 5 मिनटं शिजवा. तर चला आपले मसाले वगैरे तर मिक्स करून घेतले आहेत. आता या स्टेजवर इथे पाहू शकता जो टोमॅटो कापून घेतला होता, 1-2 टोमॅटो होते, हे घालूया. आता टोमॅटोसुद्धा व्यवस्थित वाफेवर शिजतील आणि जे मसाले ते सुद्धा स्लो फ्लेमवर छान असे मुरतील. तुम्हाला ही जी डिश आहे ना ती स्लो फ्लेमवरच भाजायची आहे. गॅसचा फ्लेम स्लो ठेवूनच करायचं आहे. तर त्याला ऑलमोस्ट संपूर्ण इन्ग्रेडियंट घातले आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया. आता कोथिंबीरचा सुद्धा छान असा स्वाद येईल, फ्लेवर येईल. पुन्हा आहे ना झाकण देऊन एक 5 मिनटं ठेवूया. 5 मिनटानंतर मित्रांनो तुम्हाला मी भेटतो आणि कशी काय आपली ही भाजी झाली आहे, कशा प्रकारे याचा रंग आला आहे हे संपूर्ण दाखवतो आणि छोटासा रिव्ह्यूसुद्धा देतो. झाकण ठेवूया आणि 5 मिनटं पुन्हा शिजवूया. तर मित्रांनो छोटीशीच रेसिपी आहे, पण कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटतो तुम्हाला एक 5 मिनटानंतर. तर मित्रांनो आपले जे संपूर्ण इन्ग्रेडियंट होते ना ते व्यवस्थित भाजले गेले आहेत, तेलामध्ये फ्राय झाले आहेत. सर्वप्रथम तुम्ही भाजीचा रंग पाहू शकता, खूप सुंदर असा रंग आला आहे. कांदा, टोमॅटो, त्यानंतर जे मिरची
लसूण खूप छान सुंदर शिजला गेला आहे. बटाटा इथे पाहून घ्या, बटाटा मस्त असा शिजला गेला आहे. त्याचबरोबर इथे फ्लावर आहे, फ्लावरसुद्धा छान असा शिजला आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या. खूप सुंदर अशी ही टेस्टी डिश रेसिपी आहे. भाजीसुद्धा खूप सुंदर छान दिसत आहे. तर ऑलमोस्ट आपली ही छोटीशी डिश रेडी झाली आहे. चला सर्व करतो आणि जो काय रिव्ह्यू आहे ना तो तुमच्यापर्यंत देतो. अशा प्रकारे आपली जी आजची छोटीशी डिश होती, रेसिपी होती, जो आलू गोबी म्हणजेच फ्लावर आणि बटाट्याची जी भाजी बनवली आहे सुक्की, ती रेडी झाली आहे. खूप छान टेस्टी आहे. पुन्हा सांगतोय, वारंवार मी तेच सांगत आलो आहे व्हिडिओच्या सुरुवातीपासून. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, माहिती वगैरे तुम्हाला समजली असेल. कशा प्रकारे आपण सर्वात अगोदर कांदा वगैरे भाजला, त्यानंतर बटाटा कशा प्रकारे भाजला, त्यानंतर जो फ्लावर होता तो सुद्धा मस्त असा तेलात भाजून घेतला आहे. लसूण, मिरची, जिरं, टोमॅटो, कांदा याचा छान असा मसाला बनवला आहे. खूप सुंदर टेस्टी अशी ही डिश रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तर सर्वप्रथम इथे पाहू शकता, चपातीवर आपण भाजी काढून घेतली आहे. आज आहे ना चपातीसोबत मी ट्राय करणार आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, चपाती, फुलके, पुरी यांच्यासोबत खूप छान लागते. प्रवासात नेण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. तर सर्वप्रथम इथे लाल मिरची जी फोडणीला घातली होती ती सुद्धा मस्त शिजली आहे. त्याचबरोबर इथे बटाटा तो सुद्धा मस्त असा शिजला गेला आहे. फ्लावर सुद्धा मस्त छान असा शिजला आहे. इथे पाहू शकता तुम्ही, संपूर्ण इन्ग्रेडियंट छान शिजले आहेत. इथे कांद्याची ग्रेव्ही, कांदा, टोमॅटो. तर चला सर्वात अगोदर हा बटाटा आहे हा टेस्ट करूया. खूप छान मसाल्यासोबत आहे ना, खूप सुंदर असे शिजले आहेत. खूप छान टेस्ट येते बटाट्याला फ्राय झाल्यामुळं. चला एक बाईट घेऊया. इथे चपाती घेतली आहे, थोडासा ग्रेव्ही मसाला, एक बटाटा, थोडा फ्लावर, संपूर्ण इन्ग्रेडियंट एकदाच घेतले आहेत. एक बाईट घेऊया. खूप छान टेस्टी लागते भाजी, अप्रतिम. खूप सुंदर डिश आहे. अवश्य बनवा आणि आनंद घ्या. भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो.